हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या इडलीची रेसिपी। पण ही इडली मी इथे उरलेल्या भातापासून बनवलेली आहे। तर कधी कधी आपल्याकडे भात उरतो आणि मग तो दुसऱ्या दिवशी शिळा खायला आवडत नाही, तर त्या शिळ्या भातापासून इथे मी इडली तयार केलेली आहे। तर मी इथे 1 वाटी शिळा भात घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1 वाटी शिळा भात मी इथे टाकून घेतलेला आहे। तर तुमच्याकडे जेवढा भात असेल तेवढा वापरला तरीही चालतो। आता जेवढा भात घेतला तेवढाच इथे रवा सुद्धा घेतलेला आहे। तर 1 वाटी भाताला 1 वाटी रवा घेतला, त्याचबरोबर 1 वाटी दही घेतली। सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ह्याला एकदा वाटून घेतलं। तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट ही इथे तयार झालेली आहे। आता हे सर्व बॅटर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याला 5 मिनिटं असं सतत फेटत राहिली। भांड्यावर झाकण ठेवून 1 तास मी या मिश्रणाला रेस्ट दिली। 1 तासानंतर मी ह्या बॅटरला पुन्हा एकदा 5 मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून घेतलं। तर बॅटर बऱ्यापैकी हलकं झालेलं होतं आणि रवासुद्धा फुलला होता। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं, त्याचबरोबर 1 पॅकेट इनो टाकून घेतलेला आहे। जो नॉर्मल फ्रूट सॉल्ट आहे तो टाकायचा आहे, अदरवाईज सोडा टाकला तरीही चालेल। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आणि बॅटरला चांगलं फेटून घेतलं। आता मी ही इडली इथे कुकरमध्ये बनवत आहे, कारण की माझ्याकडे इडलीचं भांडं नाही आहे। तर कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी तापत ठेवलं होतं। तसेच इडलीच्या साच्याला मी तेल लावून घेतलेलं होतं, जेणेकरून इडली जी आहे ती त्याला चिपकणार नाही। आता मी थोडं करून म्हणजे 1 स्पून बॅटर या इडली पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि असेच मी सर्व इडली पात्रांमध्ये बॅटर टाकून घेतलं आणि असे इथे इडली माझी तयार होण्यासाठी रेडी आहे। कुकरमधलं पाणी चांगलं गरम झालं होतं। आता त्याच्यामध्ये मी हे इडलीचे भांडे ठेवून घेतले, म्हणजे साचे ठेवून घेतले। त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं। कुकरचं झाकण लावल्यानंतर मी इथे त्याला विसेल लावली नव्हती आणि 10 मिनिटं इडली चांगली वाफवून घेतली हाय फ्लेमवरती। 10 मिनिटानंतर कुकरचं झाकण काढून हे जे इडलीचा साचा आहे तो बाहेर काढून घेतला आणि सर्व इडल्यांना मी इथे थंड करून घेतलं। त्यानंतर नाईफच्या मदतीने इथे तुम्ही बघू शकता कडा सोडवत मी इथे इडली बाहेर काढलेली आहे आणि अशी बघा एकदम इडली मस्त इथे तयार झालेली आहे। तर मी ह्या इडल्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि आपल्या मनपसंत चटणीबरोबर ह्याला सर्व केलेलं आहे। तर तुम्हाला कोणत्याही चटणीबरोबर इडली खायची असेल ती चटणी बनवा आणि गरमागरम इडली सर्व करा। तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।